नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूर तालुका मिरज येथे शिवकृपा शेतकरी गटाने तयार केला 200 लिटर दशपर्णी अर्क. लिंगणूर तालुका मिरज येथील शिवकृपा सेंद्रिय शेतकरी गटाच्या वतीने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण पद्धत, त्यासाठी लागणारी विविध वनस्पतींची पाने, गोमूत्र, शेण तसेच अर्काची योग्य फवारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. दशपर्णी अर्कामुळे पिकांवरील विविध किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते, तसेच उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यासही सहाय्य होतं. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत दशपर्णी अर्काचा नियमित वापर करण्याचे आवाहन केलं. तसेच पाणी फाउंडेशनचे फील्ड ऑफिसर सुनील पाटील यांनी सत्यमेव जयते फार्मर कप 2026 विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास शिवकृपा सेंद्रिय शेतकरी गटातील सर्व सदस्य तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. नमस्कार. या ठिकाणी शिवकृपा शेतकरी गटाच्या वतीनं आज आपण दशपर्णी अर्क याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत. दशपर्णी अर्क म्हणजे 10 पाने जे आहेत त्यापासून आपण अर्क बनवायचा आहे. तो कसा बनवायचा त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथं आणलेलं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याकडे आहे कडुलिंबाचा 5 किलो पाला आहे. यानंतर रुई आहे 2 किलो, निरगुडी 2 किलो, करंज 2 किलो, टणटणी 2 किलो आहे, धोत्रा 2 किलो आहे, सीताफळ 2 किलो आहे, कण्हेर आहे 2 किलो आणि आपल्याकडं घाणेरी 2 किलो आहे. या ठिकाणी हे देशी गाईचे शेण 10 किलो आहे आणि गोमूत्र 5 लिटर आपण या ठिकाणी घेतलेले आहे. यासाठी 200 लिटर आपल्याकडं पाण्याचं स्वच्छ पाण्याचा बॅरल आहे, 200 लिटरचा आहे. त्यात आपण आता 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी वजन काटा आहे, या ठिकाणी विळते आहे आणि ढवळण्यासाठी काठी हे लागणारं साहित्य आहे. या ठिकाणी आता आपण प्रात्यक्षिक चालू करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आता हा पाला कुटून घेणार आहोत. ठीक आहे, चला कुठून घ्या पाला. एक प्रत्येकाने फडवा पाला कुठून घ्यायचं. चला हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.